क्रिएट करून दिवाळीला छान छान फोटोज क्लिक करायचे आहेत ना, चला तर मग तुमच्यासोबत माझ्या या लुकची ट्युटोरियल शेअर करते, जी की तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटात करू शकाल आणि अगदी अफोर्डेबल जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्येच तुम्ही हा लुक क्रिएट करू शकताय। तर चला मग बघूया कसं करायचं ते। मेकअप स्टार्ट करायच्या आधी असे मी पहिल्यांदा केस ट्राय करून घेते, कारण मग मेकअप करताना छोटे छोटे केस असतात ते फेसवरती आले की मग खूप डिस्टर्ब होतं। सो मी इथं आधी लेन्सेस वेअर करून घेतल्यात आणि आता आपल्याला करून घ्यायची आपली स्किन प्रेप। तर इथं मी सगळ्यात आधी रिकोडचं जे ग्रीप प्रायमर आहे ते यूज करते। तुमचं जर बजेट असेल तर नक्की ह्या प्रायमरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा। जेव्हा तुम्ही असे फेस्टिव्हसाठीचे किंवा वेडिंग्स वगैरेसाठी जर मेकअप करत असाल ना, तर तुमचा मेकअप अजिबात हलणार नाहीये। हे प्रायमर खरंच खूप छान आहे, सो तुम्ही नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकताय। अप्लाय करून झालं ना की हे एकाच डिरेक्शनमध्ये असं सर्क्युलरली आपल्याला ते मर्ज करून घ्यायचं आपल्या स्किनमध्ये, म्हणजे चांगलं ते ऑब्झर्व झालं ना स्किनमध्ये की मग आपला पुढचा मेकअप एकदम फ्लॉलेस होतो। जर तुमच्याकडे हे प्रायमर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते प्रायमर आणि मॉइश्चरायझर यूज करून तुमची स्किन प्रेप करू शकता, पण स्किन प्रेप करणं अगदी मस्ट आहे, ते अजिबात स्किप करायचं नाही आपल्याला। आता यानंतर मी अप्लाय करते एम्ब्रॉयडरीचं मॉइश्चरायझर। तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही पॉन्ड्सचा यूज करू शकता किंवा तुमच्याकडे जे असेल सेटाफिल, सिंपल कुठल्याही कंपनीचं तुम्ही यूज करू शकता। जर तुम्हाला अफोर्डेबलमध्ये हवंय तर तुम्ही पॉन्ड्सचा देखील यूज करू शकताय। आणि अगेन मॉइश्चरायझर पण लावल्यानंतर ते पूर्ण आपल्या स्किनमध्ये आपल्याला मर्ज करून घ्यायचं आहे। याने आपली स्किन छान हायड्रेट होते आणि पुढचा मेकअप आपला एकदम फ्लॉलेस होतो। आता मी इथं कन्सिलर अप्लाय करते। इनसाइडचं कन्सिलर पॅलेट घेतलंय मी। जर तुम्ही मेकअपमध्ये अगदीच बिगिनर असाल, तुम्हाला माहिती नाहीये की कोणता शेड कुठं यूज करायचा असतो, करेक्टर कसं यूज करायचं असतं, कन्सिलर कसं यूज करायचं असतं, तर यासाठी मी माझ्या चॅनलवरती बिगिनर फ्रेंडली मेकअप सिरीज सुद्धा पोस्ट केलेली आहे। सो प्लीज ती चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला मेकअप बाबतीत काही डाऊट्स असतील तर तुमचे ते नक्कीच क्लिअर होतील। आणि इथं मी आपलं जे कन्सिलर आहे ते व्यवस्थित अप्लाय करून घेते। इनसाइडचे जे कन्सिलर पॅलेट येतात ना, तर ते खरंच खूप बजेट फ्रेंडली आहेत आणि त्याच्या मानाने ते एकदम भारी काम पण करतात। एकदम मस्त त्यांची फिनिशिंग आहे आणि छान कव्हरेजही आहे। सो तुम्ही या पॅलेटमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता, एकदम अफोर्डेबल आहेत हे। माझ्या फुल फेसवरती मला जिथं जिथं गरज वाटते मी तिथं सगळीकडे हे कन्सिलर अप्लाय करून घेते। कन्सिलर आणि फाउंडेशन या दोन्हीचं काम हे करतात। सो माझे हे पॅलेट हे पर्सनल फेवरेट आहे, सो तुम्ही नक्की चेकआउट करा। आता मी यूज करते फाउंडेशन। मी इथं फॉरएव्हर 52चं फाउंडेशन यूज करते। हे पण खूप छान आहेत, अफोर्डेबल आहेत। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हवे असतील तर मार्सचे चांगले आहेत, मेबेलिनचे चांगले आहेत किंवा इनसाइडचेही फाउंडेशन्स चांगले आहेत, तुम्ही ते देखील घेऊ शकता। इथं मी फाउंडेशन खूप थोडं यूज करते आणि पूर्ण आपला जो फेसचा बेस केलेला आहे आपण तो इव्हन करून घेते सगळा। फेस बरोबरच नेक वरतीही मी थोडंसं फाउंडेशन अप्लाय करते, म्हणजे पूर्ण आपली स्किन इव्हन दिसणार आहे। फाउंडेशन नंतर आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे। सो मी इथं लूज पावडर यूज करते, कलर इसेन्स या ब्रँडची मी यूज करते। तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ब्रँडची यूज करू शकता। अफोर्डेबलमध्ये पॉन्ड्सची, लॅक्मेची पावडर आहे जी की तुम्ही यूज करू शकताय। इथं आपल्याला टॅल्कम पावडर यूज नाही करायची, आपल्याला लक्षात ठेवायचंय की इथं आपल्याला लूज पावडर यूज करायची, जी आपण बेस सेट करायला वापरतो। लूज पावडरच्या ऐवजी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरली तरीही काही हरकत नाहीये। आपल्याला पूर्ण बेस आपला सेट करून घ्यायचा आहे। बेस बरोबरच आईज पण मी सेट करून घेतले होते लूज पावडरनेच। आता आपण पहिल्यांदा आय मेकअप करून घेतोय। इथं मी यूज करते झुडिओचं क्रीम आय शॅडो। हे पण खूप अफोर्डेबल आहे, 100 रुपीजमध्ये का काहीतरी मला हे भेटलेलं आहे। मला एक्झॅक्ट प्राइस आठवत नाहीये, पण अशाच रेंजमध्ये हे मला भेटलेलं आहे। छान असं त्याचं फिनिशिंग आहे आणि एकदम अप्लाय करायला इझी आहे। एकदम तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्हालाही खूप छान हे यूज करता येणार आहे। फक्त हे घ्यायचंय आणि आपल्या आयलिड्स वरती आपल्याला अप्लाय करायचंय आणि थोडंसं मर्ज करायचंय त्याला। या आय शॅडोची क्वालिटी एवढी भारी आहे की ते एकदम छान ब्लेंड पण होतात आणि आपला क्विक असा आय मेकअप तयार होतो। सेम असं मी दुसऱ्या पण डोळ्यावरती अप्लाय करून घेतेय। तुम्ही मेकअपमध्ये नवीन असाल तर तुम्ही या आय शॅडोमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकताय। आता हे करून झाल्यानंतर मी काय करते, दुसरं एक आय शॅडो पॅलेट घेतले आणि त्यातला एक डार्क ब्राऊन अशा शेडनी आपला आय शॅडो मी फिक्स करून घेते किंवा त्याला सेट करून घेते। बघा काय पटकन आपला आय मेकअप करून झाला ना, आहे ना इझी। आता इथं मी लायनरच्या ऐवजी एक डार्क ब्राऊन कलरचा शॅडो घेते आणि तो लायनरच्या ठिकाणी मी थोडासा असा स्मच करत करत अप्लाय करते। त्याने एक थोडासा वेगळा लुक येतो। जर तुम्हाला याच्याऐवजी आपलं नेहमीचंच लायनर लावायचं असेल तर तुम्ही नक्की लावू शकता,
तेही खूप छान दिसेल. मी आज थोडंसं वेगळं म्हणून असं लायनर अप्लाय करतेय. जर तुम्ही मेकअपमध्ये नवीन असाल तर तुम्ही बाजारामध्ये पेन लायनर येतात तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता, म्हणजे तुमचं लायनर ॲप्लिकेशन इझी होईल. आता इथे आपला आय मेकअप कंप्लीट करायसाठी जो डार्कवाला आय शॅडो आपण वरती यूज केला होता, आयलिडवरती यूज केला होता, तोच आपल्या लोअर वॉटर लायनर देखील आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. याच्यामुळे आपला आय मेकअप आणखीन एन्हान्स होतो आणि खूप छान दिसतो. आय शॅडो लायनर नंतर आता काजळ अप्लाय करून घ्यायचं आहे. काजळ इथं मी इनसाइडचं यूज करते. खूप अफोर्डेबल आहे आणि छान काजळ आहे. काजळ अप्लाय करून झालं की अप्लाय करायचं आहे मस्कारा. मस्कारा अजिबात स्किप करायचा नाहीये, त्याने आपले डोळे खूप छान मोठे दिसतात. तुम्ही जर अफोर्डेबल विचाराल तर ब्लू हेवनचा मस्कारा चांगला आहे, इनसाइडचा मस्कारा चांगला आहे, मार्सचा पण चांगला आहे. तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकताय. मस्कारा अप्लाय करताना कधीही लोअर जे आपल्या लॅश असतात त्यांना स्किप नाही करायचं, त्यांच्यावरही छान आपल्याला मस्कारा अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याने आपले डोळे छान दिसतात आणि मोठे दिसतात. मस्कारा नंतर आपल्याला आपल्या आयब्रोज सेट करून घ्यायचे. त्यासाठी असा स्पूली ब्रश येतो, त्याने मी आधी त्या छान कोंब करून घेते. त्याच्यामुळं पूर्ण आयब्रोना एक छान शेप येतो आणि मग आपल्याला त्या फिल करून घ्यायच्यात. लक्षात ठेवायचं, आयब्रो फिल करताना अजिबात ब्लॅक कलर यूज करायचा नाही, त्या खूप विचित्र दिसतात. सो डार्क ब्राऊन अशा शेडने तुम्ही तुमच्या आयब्रोज फिल करू शकता. आयब्रो फिल करताना अजिबात गडबड करायची नाही, व्यवस्थित आपल्या आयब्रोज फिल करून घ्यायच्या. आपला आय मेकअप आता कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला यूज करायचं आहे ब्लशर. इथं माझ्याकडे पॅलेट आहे, सो मी यूज करते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतीही लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणूनही यूज करू शकता. इथं ब्लश अप्लाय करताना देखील तुम्ही बघू शकताय मी कसं अप्लाय करते ते. त्याचा एक पर्टिक्युलर अँगल असतो, त्यानुसार मी त्याला अप्लाय करते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या मेकअप सिरीजमध्ये शिकायला मिळणार आहेत डिटेल्समध्ये, सो तुम्ही नक्की चेकआउट करा. चिक्सवरती ब्लश अप्लाय केल्यानंतर थोडंसं नोज टिपवरती देखील अप्लाय करायचं आहे. आता आपल्याला अप्लाय करायचं आहे हायलायटर. इथं माझ्याकडे पॅलेट आहे, सो मी यूज करते. तुमच्याकडे नसेल तर तुमचं कोणतंही आयशॅडो पॅलेट असेल, त्याच्यातला जो शिमरी शेड असेल गोल्डन वगैरे, तर त्यांनी सुद्धा तुम्ही हायलाइट करू शकता. इथं आपण आता हा दिवाळीचा लुक क्रिएट करतोय, सो हायलायटर तर मस्ट आहे. थोडंसं हायलायटर मी आपल्या डोळ्यांच्या इनर कॉर्नरला देखील अप्लाय करून घेतलेला आहे. हायलायटर नंतर आपला मेकअप झालेला आहे ऑलमोस्ट, सो तो आधी आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे. सो मी इथं फिक्सर यूज करते. फिक्सरही मी रिकोडचं वापरते. तुम्हाला अफोर्डेबलमध्ये जर हवं असेल, ब्लू हेवन आणि इनसाइडचे पण छान आहेत. आणि आता येतो आपला सगळ्यांचा फेवरेट पार्ट, तो म्हणजे लिपस्टिक. सो लिपस्टिकच्या आधी मी लायनरने छान आउटलाईन करून घेते. लायनर स्किप करू नका, त्यामुळे आपली लिपस्टिक छान अप्लाय होते. आणि इथे लिपस्टिक अप्लाय करताना ना 2-3 शेडची भेळमिसळ केल्याशिवाय तर माझं मनच भरत नाही. इथे मी स्विस ब्युटीचे लिप लायनर यूज करते. खूप छान आहेत, अफोर्डेबल आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा. ते ॲज अ लिपस्टिक म्हणूनही तुम्ही यूज करू शकता. आणि मी इथं जो लायनर म्हणून यूज केलेला शेड आणि लिपस्टिक म्हणून यूज केलेला शेड, हे दोन्ही देखील स्विस ब्युटीचेच लायनर आहेत. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमचा लिप शेड निवडू शकता. आता ही लिपस्टिक लॉंग लास्टिंग होण्यासाठी मी त्याला टॉपअप करते रेनेच्या एका छान अशा ब्राऊन लिप शेडने. बघा काय भारी लिप शेड तयार झाला ना. आणि इथं आपला मेकअप कंप्लीट झालेला आहे. आता मी क्विकली माझे हेअर्स आणि ज्वेलरी वगैरे घालून घेते आणि मग तुमच्यासोबत फुल लुक शेअर करते. हा दिवाळी लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच छान छान लुकसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. असेच लुक तुम्ही क्रिएट करा आणि छान छान फोटोज या दिवाळीला क्लिक करा. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.